डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. उजवा हात गुडघ्यावर असेल द्रोण मुद्रेमध्ये. उजवीने एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी 10 आवर्तन आपल्याला करायची. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात करूया. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका आणि सुरुवात. 1 10 आवर्तन. 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर आणि करणार आहोत 5 आवर्तन कपालभातीची. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन असेल. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 5 आवर्तन आपापल्या क्षमतेने. 1 2 3 4 5. श्वसन मार्ग आपण मोकळा केलेला आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया. 3 मध्यम पट्टीचे ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण शांत. ओमच्या स्पंदनांची अनुभूती आणि करूया प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि आता करूया नमनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर.
आजची साधना, आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, आपल्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद, ओमला साक्षी ठेवून आजची साधना आपण सुरू करत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमंजन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे घेऊन एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर, विश्रांती. आणि करूया नौकाचार. त्यासाठी दोन्ही पाय जुळले घ्या, दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये त्याच्यावर चार बोट बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, सरळ. एक श्वास भरून घेऊया, थोडस मागे झुकूया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. एक, आपण नौका बोटिंग कसं करतो तशी कृती करायची. आता इथे हाताची बोटं पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 2, 3, 4 बरोबर, 5. छान. आता दोन्ही हात समोर येऊ दे, हातांच्या मुठी जमिनीला समान. आता उलट सा. आता श्वास घेत पुढे वर आणि श्वास सोडत मागे. 1, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 3, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 4, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. बरोबर. 5. छान. दोन्ही पायांमध्ये अंतर टाकू, जास्तीत जास्त अंतर. आणि आता करणार आहोत आपण सर्वांग पुष्टी आसन. आता इथे आपल्याला दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत, तळवे स्क्रीनकडे घेऊन जायचे आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर गोलाकार फिरायचे, जसं आपण पिंगा करतो तसं. दोन्ही हात स्ट्रेट वरती डोक्याच्या दिशेने. हा. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला सुरुवात. पुन्हा श्वास घेत वर यायचंय, श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडून डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडून डावीकडे. श्वासाची आधारित कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडून डावीकडे. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. 5 वेळा कृती झाली की थांबायचं. पुन्हा दोन्ही हात वरती आहेत आणि आता एक श्वास भरून घ्या पुन्हा एकदा. आणि आता श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. पुन्हा श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडून उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी. बरोबर. 3, अगदी सावकाश कृती. श्वासाशी आधारित करूया. 4, छान. आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. बरोबर. छान. आता डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडायचं, उजवा हात मागे जाईल बघा या प्रकारे. 1, थोडस पुढे झुकायचं आणि मग उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल पकडायचं, आपलं कपाळ थोडस डाव्या पाऊल गुडघ्याकडे जाईल, डावा हात मागे. अशी आपल्याला डायनॅमिक कृती करायची. बरोबर. थोडस स्ट्रेचिंग करतो आपण. 1, 2, 3, छान, 5, 6, 7, 8, छान, 9 आणि 10. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. आता थोडंसं ट्विस्टिंग करूया आपण. उजव्या हाताचा तळवा आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये ठेवा, डावा हात मागे न्या, डावा हात मागे आपल्या सीटच्या थोडासा लांब असेल सीट पासून. आणि आता एक श्वास भरून घ्या, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि श्वास सोडत सावकाश डाव्या दिशेला मागे वळा. मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू असेल. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. तिथे पूर्ण आपल्या खांद्याच्या इथे पाठीच्या कणाला एक हलकासा पीळ आणि ताण दाबाचा जाणीव होते. सावकाश मध्यभागी, मान मध्यभागी. हीच कृती विरुद्ध. डावा हाताचा तळवा दोन्ही पायांच्या मध्ये असेल, उजवा हात मागे असेल
बरोबर. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश उजव्या दिशेला मागे घेऊया आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही खांदे एका सरळ दिशेत येईल असं आपल्याला थोडस मागे बघायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, कुठेही श्वास रोखून न घेता कृती करण्याचा प्रयत्न. सावकाश मान मध्यम. आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. सुरुवात करूया. एकदा डावीकडे 1, उजवीकडे 2, डावीकडे 3, उजवीकडे 4, डावीकडे 5, उजवीकडे 6, डावीकडे 7, उजवीकडे 8, डावीकडे 9 आणि उजवीकडे 10. छान. कृती थांबवायची. पायांमध्ये स्ट्रेच आलेला आहे. आता आपण तिथूनच बटरफ्लाय करू. दोन्ही पावलं जुळून घेऊया आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. सुरुवात करूया. बटरफ्लायची स्थिती थोडीशी डायनॅमिक म्हणजे थोडी जलद हालचाल. आलेला स्ट्रेच पूर्णपणे घालवण्यासाठी पाठीची कमीत कमी हालचाल असेल. बरोबर. छान. पाठीचा कणा सरकस. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. थोडंसं आपल्या दोन्ही पायांच्या बोटांना असं स्ट्रेच दिला तरीही चालेल. थोडंसं ताणाची स्ट्रेच, जरा हलका हलका स्ट्रेच दिला तरी चालेल. म्हणजे आपली तिथल्या तिथे आपले पायाची बोटांची जॉईंट सुद्धा मोकळे. छान. बरोबर. आणि आता साधी बैठक झाली. साधी मांडी. दोन्ही हात समोर. आता हातांची बोटं जी आहेत ही जमिनीला समान, हाताचे तळवे जमिनीला समान. आणि आता गाडीचे वायपर कसे फिरतात एकदा उजवीकडे आणि डावीकडे, तसं मनगटापासून हाताचा पंजा एकदा उजवीकडे मध्यभागी आणि डावीकडे मध्यभागी. बरोबर. पूर्ण हात न हलवता फक्त पंजा. हा बरोबर करताय. एकदा उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. बरोबर. अंजनाताई, हात त्यातनं तळवे जमिनीला समांतर ठेवा. जमिनीला समांतर. हा बरोबर. आणि आता उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. छान करतात. उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा आणि आता हाताचे तळवे स्क्रीनला समांतर करा. समोर येऊन. हा. आणि आता मनगटापासून आपला हाताचा तळवा अप खाली येईल. डाऊन अँड अप. बरोबर. डाऊन अप. बरोबर. खाली आणि वर. मनगटापासून फक्त आपण हालचाल करतोय. छान. बरोबर. अजून थोडा वेळ थोडीशी कळ सोचा. पुन्हा दोन्ही हाताचे तळवे समोर येऊ दे स्क्रीनच्या दिशेला. हाताची पाचही बोटं स्ट्रेच करा. ताणून घ्या. जास्तीत जास्त ताण ताण ताण. अंगठा आतमध्ये घ्या आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्या. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, मनगटाचे सांधे आपण सैल करतोय. 3, 4, फक्त मनगटामध्ये हालचाल. 5, विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, बरोबर. 5. हाताच्या मुठी ज्या आपण वळवल्या त्या सोडून देऊया. दोन्ही हात पुन्हा स्ट्रेच करूया. हाताची बोटं आणि रिलॅक्स. हाताला कळ लागली असेल तर थोडेसे हात असे झटकून घेऊया. कळ लागली असेल तर, कारण की आपल्याला सवय नसते जास्त वेळ हात ताणून घ्यायची, म्हणून डोळे बंद. एक श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. जेव्हा आपण या स्थितीमध्ये शांतपणे श्वास घेतो आणि सोडतो, तेव्हा जो आपल्याला ताण वाटतो किंवा जो काही प्रेशर आलेला असतो तो थोडासा कमी होतो. आपली पुढची कृती अजून चांगली होईल. आता दोन्ही हात पुन्हा समोर. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे स्क्रीनच्या सॉरी सिलिंगला आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. आणि हात फोल्ड करूया. सरळ करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. हात पुन्हा खांद्यातून सरळ. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ. हात वर डोक्याच्या दिशेने. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा हात फोल्ड करा आणि हात आता खांद्यातून थोडेसे असे आडवे ठेवा. हा बरोबर. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात समोर येऊ देत.
बरोबर. पुन्हा श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. पुन्हा श्वास घेत लांब आणि आता श्वास सोडत वर न्यायचे, श्वास घेत खाली येतील, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता उभ्या कक्षेमध्ये आपण थोडस साईड वळणे आपण हात वर आणि खाली घेतो. बरोबर. वर खाली, बरोबर, वर खाली. आता हात समोर घ्या, समोर घ्या हाताचे तळवे. हा, आणि आता पुन्हा एकदा हात वर खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. बरोबर करताय. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आणि आज आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. तर त्यासाठी आपल्याला पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा स्वस्तिकासन आपल्याला घालायचे आहे. त्यासाठी स्थिती पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा स्वस्तिकासन, जे आपण पहिल्या 2 दिवस शिकलेलो होतो. आपल्याला जे आसन अगदी 2-3ही आसनं जर जमत नसतील तर मग साधी मांडी घाला आणि पाठीचा कणा मात्र सरळ ठेवण्याचा प्रयत्न. ब्रह्ममुद्रा ही थायरॉइड प्रतिबंधात्मक मानली जाते. त्याचबरोबर ज्यांना बीपीचा त्रास आहे तो त्रास सुद्धा इथे कंट्रोलमध्ये राहतो. कारण की जे आपल्या रक्तवाहिन्या आहेत ज्या आपल्या गळ्याच्या इथे असतात, तर त्याच्यामुळे आपला बीपीचा त्रास कंट्रोलमध्ये राहतो आणि त्याचबरोबर थायरॉइड आणि थायरॉइड ग्रंथींचं आरोग्य सुधारतं आणि थायरॉइड सारखा जो आजार आहे हा सुद्धा आपल्यापासून लांब. आता सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. हाताचे कप करायचे, पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, एकदम रिलॅक्स. ब्रह्ममुद्रा आपल्याला 4 प्रकारे आपली मान जी आहे ही वळवायची असते. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी ही मुद्रा करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. मानेच्या स्नायूंना किंवा सांध्यांना जास्त ताण द्यायचा नाहीये. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली मान उजव्या दिशेला वळवा. फक्त आपल्या मानेमध्ये हालचाल असेल. आपली मान उजव्या दिशेला वळवायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, जाणीव आपल्या श्वासाची आणि त्याचबरोबर आपल्या मानेच्या ठिकाणी उजव्या बाजूने जो दाब आलेला आहे आणि डाव्या बाजूचे सगळे स्नायू ताणले गेले आहेत त्याची जाणीव. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलटकार करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आपली आपण. हीच कृती आता डाव्या बाजूने. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान आता डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपला अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मांडीमध्ये स्ट्रेच किंवा ताण आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टाहास नाही, यथाशक्ती कृती. तोंड बंद, डोळे बंद, जोड आपल्या श्वासाची. आता कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने आलेला दाब आणि उजव्या बाजूने असलेला ताण याचाही अनुभव घेऊया. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्य. बरोबर. तर हीच कृती विरुद्ध बाजूने. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी वरची म्हणजे आपण मान वरती बघताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि पुढे झुकवताना सुद्धा काळजी घ्यायची. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया
आणि आता श्वास सोडत सोडत आपली मान थोडीशी मागे जाईल, आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. आणि आता बघा, गळ्याच्या भागाला समोरून पूर्णपणे ताण वाटतोय आणि मागच्या बाजूने दाब वाटतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. डोळे बंद. आता आपलं तोंड जे आहे हे थोडस मोठं उघडा, मोठा आ करा आणि बंद करा. मोठा आ करा आणि बंद करा. जेव्हा आपण तोंड उघडतो आणि बंद करतो त्यावेळेला आपल्या गळ्याच्या इथे कसा ताण दाब, आपल्या चेहऱ्याचे स्नायू कसे ताणतात त्याकडे लक्ष द्यायचंय. 1 ते 2 वेळा ही कृती करा. मोठा आ करायचा आणि बंद करायचा तो. थांबायचंय. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्य. आणि आता लास्ट राऊंड. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त मानेमध्ये हालचाल असेल. हनुवटी गळ्याकडे. चिन लॉक पोझिशन. तोंड बंद, डोळे बंद, श्वास मात्र सुरू. आणि आता बघा, कंठस्थ ग्रंथींवर मागून ताण आहे, पुढच्या बाजूने दाब आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ. छान. डोळे बंद. आणि आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्या सगळ्या मुद्रेचा आपला आपण मागोवा घेऊया. आपण सगळ्या डायमेन्शनने आपली मान फिरवली होती, त्यामुळे आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती वेगवेगळ्या बाजूने ताण दाब आपल्याला जाणवला. आणि आता आपण करणार आहोत या स्थितीतून पर्वतासन. पर्वतासन हे पूर्णपणे आपले जे स्नायू आहेत म्हणजे आपल्या कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तो पूर्णपणे स्ट्रेच होतो. आता जर कुणाला आपली बैठक बदलायची असेल तर बदलू शकता, जर जास्त ताण वाटत असेल तर. तर इथे पर्वतासन मध्ये आपला संपूर्ण पाठीचा कणा जो आहे हा स्ट्रेच होतो वर्टिकली, म्हणजे उभ्या कक्षेमध्ये त्याला स्ट्रेच मिळतो. आपले वायू कोश आहेत ते मोकळे होतात, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगायचंय, कारण की याच्याने उंची वृद्धीचा तर होतोच विकास, पण त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते, एकाग्रता सुद्धा वाढते. असं ह्या पर्वतासनचं वैशिष्ट्य आहे. आता सुरुवात करूया पर्वतासनला. दोन्ही हात जोडून घ्या. पर्वत म्हणजे काय, पर्वताचा कसा बेस थोडासा ब्रॉड असतो आणि मग तो असा निमुळता होऊन जातो, तर तसाच आपल्या ह्या शरीराचा आकृतीबंध दिसतो, म्हणून त्याला पर्वतासन म्हणतात. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेल्या हातांवर हलकासा प्रेशर घ्या आणि बघा हाताची कोपरं जी आहेत ही जमिनीला समांतर आलेली आहे. बरोबर. जोडलेले हात आपल्या छातीपाशी आहेत. पाठीचा कणा सरळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. या आसनामध्ये सुद्धा आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे सुधारतं. आणि आता हेच जोडलेले हात आपल्याला आपली हनुवटी, नाक आणि आपलं कपाळ याला स्पर्श करत करत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि मान सरळ ठेवायची. बरोबर. खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. संपूर्ण बघा आपल्या पाठीच्या कणाला उभ्या कक्षेमध्ये इथे खेच मिळालेला आहे. आता आपण थोडस एक व्हेरिएशन करूया. जोडलेले जे हात आहेत ते जसं आपण मगाशी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली होती ना तशी गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगकडे घेऊन जा. हा बरोबर. म्हणजे बघा अजून तुम्हाला वर्टिकली म्हणजे उभ्या कक्षेमध्ये अजून खेच जाणवेल. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय, मध्यभागी यायचं, डावीकडे वळायचंय, मध्यभागी यायचं. बरोबर. एकदा उजवीकडे वळूया, मध्यभागी येऊया, डावीकडे वळूया,
मध्यभागी येऊया. अजून एकदा उजवीकडे वळूया, मध्यभागी येऊया, डावीकडे वळूया आणि मध्यभागी येऊया. छान. आता मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आणि आता आपण थोडंसं साईडवर बेंडिंग करूया. एकदा उजवीकडे झुकायचंय, मध्यभागी यायचं, डावीकडे झुकायचं, मध्यभागी यायचं. छान. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. अजून एक राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. आता थांबूया मध्यभागी येऊन. हाताची जी बोट आपण गुंफवलेली आहे ती सोडून देऊया आणि पुन्हा नमस्कार स्थिती घेऊया दोन्ही हातांची. छान. पुन्हा नजर समोर आणि एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग तिथे आलेला स्ट्रेच आणि आता थोडासा जाणवत असलेला बदल याचा आपला आपण मागोवा घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे आपला. आणि आपण आता जी बैठक घातली ती सोडून देऊया आणि थोडा वेळ विश्रांती घेऊया. आज आपल्याला दोन नवीन आसनं पाहायची आहेत. एक म्हणजे शयन स्थितीमधलं उत्तान वक्रासन आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन. उत्तान वक्रासन हे जे आसन आहे हे डायबिटीस प्रतिबंधात्मक मानलं जातं, कारण की इथे आपल्या संपूर्ण जो आपला पॅनक्रियासचा भाग आहे म्हणजे जिथे ग्लुकोजची निर्मिती होते तिथे आपल्याला एकाच वेळेला ताण, दाब आणि पीळ याचा अनुभव येतो. म्हणून हे आसन डायबिटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. आणि भुजंगासन जे आपण पोटावर पडून करणार आहोत ते ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर थायरॉइड सारखा आजार याच्यासाठी सुद्धा ते आसन प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. तर ही दोन्ही आसनं कुणी करू नये ज्यांना पाठीच्या मणक्याची तीव्र दुखणी आहे किंवा गॅप आहे पाठीच्या मणक्यामध्ये, त्यांना ही दोन्हीही आसनं वर्ज्य आहेत. त्याचबरोबर पोटावर पडून जेव्हा आपण आसनं करतो त्यावेळेला जर नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं तर त्यांनी सुद्धा आसन भुजंगासन करणं टाळायचं आहे. तर आता आपण आधी बघून घेऊया की ही दोन आसनं कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करूया. आधी कृती लक्षात घ्या कशी करायची असतात. सुरुवातीला मी दाखवते तुम्हाला उत्तान वक्रासन. वक्रासन आपल्याला दोन प्रकारे करायचं असतं, एक बैठक स्थितीमध्ये आणि एक शयन स्थितीमधलं. आज आपण शयन स्थितीमधलं बघतोय. पूर्वस्थिती मी डायरेक्ट घेते. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे बघा या प्रकारे. टाचा ज्या आहेत आपल्या पायाच्या या आपल्या सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या पूर्णपणे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे द्यायची. ही स्थिती पक्की झाली की आपले जे जुळलेले पाय आहेत ते उजव्या दिशेला जातात आणि आपली मान डावीकडे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की याला वक्रासन का म्हटलं जातं. उत्तान म्हणजे झोपून शयन स्थितीमध्ये आणि वक्रासन म्हणजे बघा पूर्णपणे आपल्या शरीराला इथे पीळ जाणवतो. आपले खांदे, त्याचबरोबर कंठस्थ ग्रंथी, पाठीचा कणा आणि पोटाच्या इथे आपल्याला पीळ, ताण, दाब या सगळ्याचा अनुभव एकाच वेळी घेता येतो. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. जो हात आपण बघा दोन्ही हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे, ती कुठेही वर उचललेली नाही. उलटचाल करताना पुन्हा दोन्ही पाय मध्यभागी येतील. जर टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. पुन्हा हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे द्यायची. विरुद्ध बाजूने सुद्धा ही कृती बघून घ्या म्हणजे अजून चांगलं समजेल. आता हे जोडलेले पाय आपले डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. आता बघा तुमच्या लक्षात येईल की पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा असतो आणि उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न म्हणजे जे काही तुम्हाला उजव्या कोपऱ्याच्या पलीकडे दिसेल ते बघण्याचा प्रयत्न. म्हणजे इथे कंठस्थ ग्रंथी, आपल्या पूर्णपणे छातीचा भाग, पोट इथे आपल्याला पीळ, ताण, दाबचा अनुभव येतो. उलट चाल करताना पुन्हा सावकाश मध्ये
हाताची पकड सोडून द्यायची आणि मग दोन्ही पाय सरळ करायचे. हे झालं उत्तान वक्रासन. सोपं आहे, आपण करू शकतो एकदम व्यवस्थित. आणि आता आपण बघूया भुजंगासन, सुलभ भुजंगासन कसं केलं जातं. पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि पूर्वस्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. सुलभ भुजंगासन करताना आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे बघा या प्रकारे. हातांची जी कोपरा आहेत ती छातीच्या रेषेमध्ये असतात आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये. सुलभ भुजंगासन. आता हळूहळू ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग आणि त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग आणि पोट, पोटाचा थोडासा भाग आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा आहे. दोन्ही पाय मागून ताणायचे आणि नजर आपली सिलिंगकडे, तोंड बंद. तिथे पूर्णपणे गळ्याचे स्नायू पोटापर्यंत ताणले जातात. सर्वायकलचा त्रास कमी होतो. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त असं हे सुलभ भुजंग. बघा हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे, ती कुठेही उचललेली नाहीये. फक्त आपली अपर बॉडी म्हणजे पोटाचा थोडासा भाग आणि छातीपासूनचा वरचा भाग पूर्णपणे जमिनीपासून वर उचलला. आणि उलट चाल करताना सावकाश आपलं पोट, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपली हनुवटी आणि मग कपाळ सावकाश जमिनीवर टेकवायचं. दोन्ही हात खाली येतील आणि मग विश्रांती. ठीक आहे, लक्षात आली दोन्ही आसनं कशी करायची. सुरुवात करूया मग आपण. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर घेऊया, विश्रांती. आणि थोडस आपण ना आधी लेग रोटेशन करूया. तर त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले किंवा हात शरीराच्या जवळ आणि आपला उजवा पाय आहे ना, फक्त उजवा पाय फोल्ड करा आणि उजव्या पायाचं पाऊल उजवा किंवा डावा, ठीक आहे, उजवा पाय आपण फोल्ड केलाय. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ ठेवा. फक्त उजवा पाय फोल्ड करायचा. आणि आता डावा जो पाय आहे हा 90 डिग्री वर, अगदी सावकाश डावा पाय. हा बरोबर. आणि डाव्या पायाचं पाऊल थोडस वर खाली करूया, स्ट्रेचिंग करूया. म्हणजे एकदा स्वतःकडे खेचायचं आणि थोडस स्ट्रेच करायचं अँकल पासून. हा बरोबर बरोबर, थोडस स्ट्रेचिंग करूया फक्त डाव्या पायाच्या पावलामध्ये. हा छान. आणि आता डावा पाय आधी फोल्ड करूया आणि मग सरळ करूया. फोल्ड करूया, सरळ करूया. फक्त डावा पाय नाही, वरच्या वरच आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि 90 डिग्री सरळ करायचं. हा बरोबर, फोल्ड करायचं आणि सरळ करायचं. बरोबर करताय. हा छान छान. आणि आता एकदा रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक वेळेला करूया, उजवीकडून डावीकडे, अगदी सावकाश करा. टाच जमिनीला लागू दे आणि मग पुन्हा तो असा वरती घ्या. बरोबर. आणि अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे घेऊया. सावकाश मोठं वर्तुळ करायचंय आणि पाऊल खाली जाताना टाच जमिनीला घासू दे आणि मग पुन्हा तो वरती घ्या. बरोबर. आपण फक्त आता एकदा केलंय आणि आता सावकाश डावा पाय जमिनीवर, सावकाश. उजवा पाय सरळ करा. आता डावा पाय फोल्ड करा. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. उजव्या पायाचं पाऊल एकदा स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे ताणून घ्या. स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा. बरोबर, वरच्या वर आपण करतोय. बरोबर, स्वतःकडे आणि स्ट्रेच. म्हणजे इथे आपण एकदा प्रेशर देतो अँकलला आणि एकदा ताण देतो. प्रेशर देतो, ताण देतो. बरोबर, मध्यभागी थांबायचंय. आणि आता उजवा पाय एकदा फोल्ड करूया तिथल्या तिथे आणि सरळ करूया. बरोबर, फोल्ड करूया, सरळ करूया, फोल्ड करूया, सरळ करूया. आणि आता एकदा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून घेऊया. सुरुवात करूया एकदा उजवीकडून डावीकडे. मोठं वर्तुळ करायचंय पायाने, अगदी सावकाश. टाच जमिनीला घासू दे आणि मग पुन्हा वरती घ्यायचं. छान. आणि आता अँटी क्लॉकवाईज एकदा करूया डावीकडून उजवीकडे.
पूर्णपणे पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीवर ठेवायचा आणि मग तसाच गुडघ्यातनं सरळ ठेवून तो वर घ्यायचा. हा बरोबर. मग सावकाश उजवा पाय केंद्रित जमिनीवर घेऊ. डावा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती घेऊ. आणि आता करूया आपण उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घेऊया. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घेऊया. आणि आता ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे असते. एकदम रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर. आणि आता इथे बघा, आपले जे लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, त्याचे जे स्नायू आहेत ते आता आडव्या कक्षेमध्ये प्रसरण पावलेले आहेत. त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा इथे वाढते. आणि आता सुरुवात करूया. सावकाश आपले जुळलेले पाय उजव्या दिशेला जातील आणि आपली मान डावीकडे. डाव्या बाजूने डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं कुठेही उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर असतील. उजवा जो पाय आहे तो पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडूया. त्याच्यावर आपला डावा पाय आहे. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल. अंतिम स्थितीमध्ये प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा, एकदम रिलॅक्स, संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. जोड आपल्या श्वासाची. आता बघा, डावी बाजू आपल्या पूर्णपणे ताणली गेलेली आहे. उजव्या बाजूला हलकासा प्रेशर आहे आणि आपल्या पाठीच्या कण्याला, आपल्या छातीच्या इथे, पोटाच्या इथे पीळ, ताण, दाब याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. डायबिटीज प्रतिबंधात्मक असे हे उत्तान वक्रासन. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आणि उलट चाल करताना सावकाश पुन्हा दोन्ही पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. हाता जर टाचा जमीन सीट पासून थोड्याशा लांब गेल्या असतील तर त्या हाताच्या हाताने पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घेऊया. बरोबर. आणि अगदी सावकाश कृती करायची आपल्याला. ह्या आसनाचे लाभ घ्यायचे आहेत. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये घुसवून ही पकड आपल्या डोक्याच्या मागे असते. चेहरा अगदी शांत आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. आता आपण विरुद्ध बाजूने करताना थोडस श्वासाशी आधारित करूया. एक श्वास भरून घ्या. आणि आता श्वास सोडत आपले जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. छान, यथाशक्ती प्रयत्न. खूप छान दिसतंय तुमच्या सगळ्यांचं. डोळे बंद करूया. आणि आता बघा, डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने ती ताणली गेली आहे. त्याच्यावरती आता आपला उजवा पाय. आणि आता उजव्या बाजूला तुम्हाला हलकासा स्ट्रेच वाटतोय खांद्याच्या इथे, साईड वळणे. आणि त्याचबरोबर आपल्या छातीच्या भागामध्ये हलकासा प्रेशर, मानेच्या इथे, पोटाच्या इथे पीठ. तर सगळ्याचा आपला आपण मागोवा घेऊया. बरोबर. त्याचबरोबर देहधारणा प्रारंभ होईल. देहधारणेमध्ये आपण आपल्या शरीराचा आकृतीबंध तपासून घेतो. आणि प्राणधारणा म्हणजे जोड आपल्या श्वासाची. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. डोळे उघडायचे आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी. हाताची पकड सोडूया. दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. त्याच्या अजून एक लाभ सांगायचे राहिले ते म्हणजे आपले जे थाय मसल्स आहेत ते सुद्धा इथे फ्लेक्झिबल होतात. आपल्या गुडघ्यांचे जे स्नायू आहेत, ज्या वाट्या आहेत, त्यांचं सुद्धा कार्य सुधारतं. त्यामुळे बरेचसे लाभ मिळतात. आपण जी काही आसनं करतोय ह्या सगळ्या आसनांचा आपल्या संपूर्ण शारीरिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर खूप चांगले फायदे मिळतात. आपण जास्त फ्लेक्झिबल होतो. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. बरोबर.
आणि आता करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. आधी एक श्वास घ्या, तो पूर्णपणे सोडून द्या. संपूर्ण श्वास प्रश्वास आपला नॉर्मलला येऊ दे आणि त्यानंतरच आपण आसनाला सुरुवात करूया. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हात आपल्या हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे शरीराच्या रेषेत. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचा कणा रिलॅक्स. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोटाचा नाभीपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. थोडेसे पाय मागच्या बाजूने ताणण्याचा प्रयत्न करा आणि नजर आपली सिलिंगकडे. तोंड बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता बघा आपल्या पाठी आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले. इथे आपलं थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या ग्रंथींचं कार्य सुधारतं. त्याचबरोबर आपलं अन्न पचन सुद्धा चांगलं होतं. पाठीचा कण्याचं आरोग्य चांगलं होतं. बरोबर, छान, खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू वेळी आपल्याला श्वास रोखून नाही करायचा आहे. आपला श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, ही कृती चालूच ठेवायची आहे. चेहरा शांत आहे. आपण जे आसन करतोय त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. छान. आणि आता सावकाश एका पिशीला वळायचंय. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि मग बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये, म्हणजे उठून उभं राहायचं. बैठक स्थिती आणि उठून उभं राहायचं. विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत त्रिकोण आसन. फॉरवर्ड बेंडिंगचं आसन आहे. तर हे कॉन्ट्राइंडिकेशन याचे काय आहेत, तर इथे आपल्याला पाय आपण जेव्हा जास्तीत जास्त ताणतो तेव्हा ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांनी पाय स्ट्रेचिंग करणं थोडंसं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करणं टाळायचं आहे. पोटाची कुठल्याही प्रकारची जर शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांना सुद्धा त्रिकोण आसन, जे आता आपण फॉरवर्ड बेंडिंगचं आसन आहे, ते करणं टाळायचं आहे. त्याला परिवर्तित त्रिकोणासन म्हणतात. हे आसन आपण दोन प्रकारे करतो, एकदा फॉरवर्ड बेंडिंगचं आणि एकदा साइडवर्ड बेंडिंगचं. तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे फॉरवर्ड बेंडिंगचं. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. इथे आपल्याला दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. बघा जेव्हा आपण आपले पाय असे स्ट्रेच करतो तेव्हा तो आकार आहे तो त्रिकोणासारखा दिसतो, म्हणून हे त्रिकोण आसन. आणि परिवर्तित का, तर आता पुढची कृती बघून घ्या कशी केली जाते आणि मग आपण एकत्रित करूया. दोन्ही हात इथे खांद्यातून सरळ करायचे आणि त्यानंतर आपली अपर बॉडी जी आहे ती पुढे झुकवायची. बघा या प्रकारे, म्हणजे ती जमिनीला समांतर येईल. आता उजवा जो आपला हात आहे तो जमिनीला घासत घासत उजवा हात डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, घोटा, पोटरी किंवा गुडघा, तुमचा जेवढा उजवा हात पुढे जाईल तेवढा तो पुढे घेऊन जायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे किंवा बोटाकडे. इथे दोन्ही पायाचे स्नायू ताणले जातात. आपले व्हेरिकोज वेन्स जे आहेत त्या ताणल्या जातात, त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर आपल्या पूर्णपणे लंग्सची जी कॅपॅसिटी आहे ती वाढते. मानेच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ताणतणाव जाणवतो. इथे थांबल्यानंतर पुन्हा एकदा उलटचाल करताना दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं.
आधी बघून घ्या ना कशा तयार केलं जातं आणि मग आपण करणारच आहोत. आणि मग पुन्हा हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा अपर बॉडी जमिनीला समांतर, डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल, घोटा, पोटली, गुडघा पकडायचा प्रयत्न करता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. उलट चाल करताना पुन्हा डावा हात खांद्यातून सरळ करायचा. श्वास घेत घेत कमरेत बसायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. पावले जी आहेत ती समोरच्या बाजूने असतात. बरोबर. ज्याला पायाची दुखणी आहे, व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, त्यांनी पाय स्ट्रेच करताना थोडीशी काळजी घ्या. जास्त स्ट्रेच करू नका, नाहीतर ते ज्या नसा आहेत त्या थोड्याशा ताणल्या जाऊन दुखू शकतात. म्हणून ज्याला दुखणी आहे त्यांनी थोडंसं स्ट्रेच करा. बाकीच्यांनी मात्र आपला पाय म्हणजे हे जे आपल्या पायातलं अंतर आहे ना, ते आपलं उंची एवढं अंतर असतं असं आदर्श असं मानलं गेलं आहे. आता दोन्ही हात आपण खांद्यातून सरळ करूया. स्ट्रेच. बरोबर. एक श्वास वरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता उजवा हात जमिनीच्या दिशेने घेऊन जाऊया आणि तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे नेऊया. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा जेवढा पुढे जाईल हात तेवढा पुढे न्यायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वरती सरळ असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. पायाचे मसल्स ताणले गेले. आपला पाठीचा कणा तिथे आलेला. बरोबर. छान छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. सर तुमचं खूप छान झालंय. आणि आता सावकाश उलटचाल करूया. पुन्हा उजवा हात खांद्यातनं सरळ करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती घ्यायला हरकत नाहीये. छान. पुन्हा हीच कृती विरुद्ध बाजू. दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा, पाऊल, पोटरी, गुडघा जे शक्य आहे ते पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. खूप छान. आणि उलट चाल करताना पुन्हा एकदा डावा हात खांद्यातून सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. बरोबर. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. दोन्ही पाय आपले ताणले गेले होते, म्हणून आता आपण करूया नी रोटेशन. दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवूया. गुडघ्यांच्या वाटीवर. बरोबर. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1 2 बरोबर. 3 4 5 डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. छान. सावकाश वर येऊया आणि बैठक स्थितीमध्ये बसू. सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. दोन्ही हात गुडघ्यावर. डोळे बंद. एक आवर्तन आपण दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित.
काल आपण जे बघितलंय तेच आज पुन्हा आपण करणार आहोत त्याची उजळणी. कारण की सोमवारपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतो. डोळे बंद आहे तो श्वास सोडून घेऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. पोट, छाती, खांदे पूर्ववत आहेत. दुसरा वाक्य करूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार जाणीव उदर उर आणि स्कंद भाग. सुरुवात करूया. एक लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार. काही क्षण शांत. आणि आता सावकाश आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्या आणि शवासनासाठी एका कुशीला वळून विश्रांती. पाठीवर करून विश्रांती. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. 1 ते 1.5 फूट एवढं. हातांची बोटं शरीरापासून लांब असतील आणि ती अर्धवट मिटलेली असतील. आणि आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभाग. चष्मा वगैरे लावला असेल तर तो बाजूला काढून ठेवून देऊया. शवासन 5 मिनिटाचं हे शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देण्याचं काम करतं. म्हणून साधना केल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटासाठी का होईना पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचं. आपल्या श्वासाचं निरीक्षण करायचं. जेणेकरून आपल्या शरीराला विश्रांती मिळते, मनाला शांती मिळते. आपण सगळ्यांनी शवासनाची आदर्श स्थिती घेतलेली आहे. नकळत कमरेचा भाग हा जमिनीपासून वर उचलला जाईल तर तो पूर्णपणे जमिनीवर ठेवा. आणि आपल्या संपूर्ण शरीराला अजून शिथिलता आणण्यासाठी एक नाकाने श्वास भरून घेऊया. आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून देऊया. संपूर्ण हवा सोडून द्या. एकदम रिलॅक्स. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण बैठक स्थितीमध्ये ब्रह्ममुद्रा आणि पर्वतासन ही 2 नवीन आसनं पाहिली. शयन स्थितीमध्ये आज आपण उत्तान वक्रासन केलं. पोटावर पडून सुलभ भुजंगासन. आणि दंड स्थितीमध्ये परिवर्तित त्रिकोणासन. या सगळ्या आसनांचा त्याच्या स्थितीचा आपण मनातल्या मनात मागोवा घेऊया. त्यानंतर केलेलं विभागीय श्वसन. ही सगळी साधना करताना नकळत एखादा शरीराचा स्नायू अवयव ताणला गेला असेल तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करूया. मी ज्याप्रमाणे नावं घेईन त्याप्रमाणे आपला तो अवयव मनाने शिथिल करत जाऊया. आणि सुरुवात आपण आपल्या शरीराच्या अगदी खालच्या म्हणजे लोअर पार्ट पासून सुरुवात करणार आहोत. कमरेपासून पायाच्या चवड्यापर्यंतचा भाग. दोन्हीही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, आपल्या जांघेचा भाग, सीटचा भाग आणि कमरेचा भाग मनाने शिथिल करून घ्यायचा. पायाच्या चवड्यापासून ते कमरेपर्यंत संपूर्ण माझ्या शरीराचा हा खालचा भाग मी मनाने शिथिल केलेला आहे. आता मी माझी जाणीव माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे.
माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी आता अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे, तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पोटाचा भाग, तिथले महत्वाचे सगळे स्नायू, माझी उदर पोकळी मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या शरीराचा हा मधला भाग संपूर्णपणे शिथिल झालेला आहे आणि याची मला म्हणून जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू मी मनाने आता शिथिल करत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये माझी जी वगरी सैलसर आहे, माझ्या संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, वय, भ्रूमध्य आणि आठीविरहीत कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझे केस तेही शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर हे आता हलकं हलकं कापसासारखं हवेत तरंगत आहे. मोर पिसासारखं ते हलकं हलकं झालेलं आहे. आणि या सगळ्याची मला जाणीव होते. प्राणधारणा, जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सो हम, सो हम, सो हम असा अजपाजप सांगत. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड शांततेचा अनुभव मला या क्षणी प्राप्त होता. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. श्वास घेताना मी ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य माझ्या भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. माझा प्रचंड आत्मविश्वास जागृत झालेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे. आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे की माझं हे शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करीत आहे आणि मी ते तशीच अखंडित चालू ठेवणार आहे. आणि त्यासाठीच मी हा संकल्प माझ्या मनाला दिला आहे. मला खूप छान, खूप बरं वाटतंय, एकदम हलकं हलकं वाटतंय. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती अतिशय स्थिर, संयमित आणि निर्भय झालेली आहे. कुठल्याही प्रसंगी ती अतिशय बॅलन्स राहणार आहे. आणि एवढी ताकद, शक्ती मला माझ्या साधनेमुळे प्राप्त होत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि त्याचबरोबर माझं संपूर्ण कुटुंबही आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, आद्य देवतेचं स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि ही स्थिती कितीही आनंददायी आणि सुखकारक असली तरीही आपल्याला जी आपली दैनंदिन कामे आहेत ती पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा देहधारणेकडे आपल्या दोन्ही पायांच्या, हातापायांच्या बोटांमध्ये हालचाल करूया. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्ही पाय जोडून ठेवूया
आणि एक हलकासा खेच, आळस. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज झालेलो आहोत. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपल्या त्रिविध तापांची म्हणजे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक तापांची शांती हो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने श्वास घेत वर नेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपण करतोय नमन मुद्रा. संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव. आपण ओमला आपली साधना समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबंधन आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. आजची साधना इथे सुखद संपन्न. हरिओम. धन्यवाद. तुमच्या सहकार्याने आजचा वर्ग आपला इथे संपन्न होतो. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. ओके, ठीक आहे. अगदीच जर काही समजलं नाही तर माझा नंबर तर ग्रुपवरती आहेच. तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. हॅपी वीकेंड, शुभ दिवस. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.